प्रत्येकाने ऐकावी अशी एका स्त्रीची संघर्षमय कहाणी भाग 19। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रतिभा आणि प्रतिभाच ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कहाणी ऐकण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवे असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर ऐकूयात कहाणी महाश्वेता। आईला पाहताच क्षणार्धात गिरिजेचा नूर पालटला। तिनं रडवेल्या स्वरात आईला सांगितलं, आई ग, वहिनींना वाटतंय मी हळेबिडूला गेलेच नाही। काल कुंभारांच्या कमलीला यांनी भोचकपणे विचारलं म्हणे, कॉलेजमध्ये माझा किती अपमान झाला, आणि ती हुंदके देऊन रडू लागली। राधकांनी जोरात विचारलं, हे खरं आहे अनुपमा? एका किरकोळ गोष्टीचं मोठं प्रकरण होऊ पाहत होतं याची अनुपमेला कल्पना आली। ती लगेच म्हणाली, सहज विचारलं मी, माझं चुकलंच। तुम्हाला आणि गिरिजाला याचा त्रास झाला असेल तर क्षमा करा मला। आपल्या काळ्याभोर डोळ्यांना पदर लावत अश्रू आवरत अनुपमा आपल्या खोलीत धावली। राधकांनी लेकीकडे वळून विचारलं, गिरी, खरं सांग, कुठं गेली होतीस? आई, राघवेंद्र स्वामींची शपथ, ज्या लक्ष्मीची तू पूजा करतेस त्या लक्ष्मी देवीची शपथ घेऊन सांगते, मी कॉलेजच्या ट्रिपलाच गेले होते। अगं, त्या कमलीची आणि आमची बॅच वेगळी आहे। आर्ट साईडला बॅचच नसते हे राधकांना कुठून ठाऊक असणार म्हणा। बरं पुरे। म्हणूनच जुनी माणसं म्हणायची, कुळशीड बघून सून घरी आणावी म्हणून। हिच्याशीच लग्न करायचं म्हणून आनंदनं हट्ट धरला, म्हणून मी गप्प बसले। त्याला येऊ दे तर खरा। बाहेर उभी राहून गिरिजेचं बोलणं ऐकणारी अनुपमा खोट्या शब्द ऐकून घाबरून गेली होती। हे कसलं घरानं, ही कसली श्रीमंती, हे कसलं जीवन देवानं माझ्या वाट्याला दिले म्हणायचं। तिला तीव्रपणे आनंदची आठवण झाली। कधी येईल तो आल्यावर आपलं जीवन असं राहणार नाही। सुनेकडून श्रावणातल्या साऱ्या पूजा आणि नवरात्राचे सगळे धार्मिक नियम पाळायला लावून त्यानंतर तिला परदेशी पाठवावं असा राधकांचा विचार होता। अनुपमेचा पासपोर्ट विसई होईपर्यंत तेवढा वेळ जाणारच होता। गिरिजेचं प्रकरण झाल्यापासून अनुपमा शक्य तितकी जपून वागत होती। कुठल्याही बाबतीत फारसं बोलत नव्हती। समोर असेल तेवढं काम करत होती। राधक्का सांगतील ते कामही मुकाट्यानं पार पाडत होती। कुठं पूजेची तयारी करणं, फुलं खुडून आणणं, माळा करणं अशी बारीक सारीक कामं तिच्या वाट्याला येत होती। हात फुलांचे हार करण्यात गुंतले तरी तिचं मन मात्र आनंद बरोबर अपूर्ण राहिलेल्या नाटकातले प्रवेश रंगवण्यात मग्न होऊन जाई। मन तेवढंच शांत होऊन जाई। गौरी पूजेच्या निमित्तानं श्रावण महिन्यात अनुपमेच्या वडिलांकडून 5 रुपयांची मनी ऑर्डर आली। पहिल्या वर्षीची गौरी पूजा पद्धतीप्रमाणे माहेरी घेऊन जाऊन करायला हवी। पैशांच्या चणचणीमुळे अनुपमेला माहेरचं बळ राहिलं नव्हतं। गौरी पूजेचं अवडंबर राहू द्या, तिला मायेनं माहेरी बोलवणारही कुणी नव्हतं। 5 रुपयांची मनी ऑर्डर बघून राधकांचा संताप शिगेला पोहोचला। तुझ्या बापाची आर्थिक कुवत नसेल पण हे 5 रुपये पाठवले याचा काय अर्थ? आमच्या ड्रायव्हरला खुशाली देतो आम्ही 5 रुपये। लेकाची इच्छा म्हणून आम्ही लग्नाला होकार दिला। मुलगी आणि नारळ चालेल म्हटलं तर खरोखरच मुलगी आणि नारळ द्यायचं काय? तुझ्या धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर असे 5 रुपये गौरी पूजेसाठी म्हणून पाठवले तर ते पाहुणे गप्प बसतील काय? पैशांबरोबर तुझ्या आईबापानं शकुनाच्या 2 ओळी तरी लिहिल्या आहेत काय? श्रावणातल्या संततधारेप्रमाणे राधकांची मुक्ताफळे अनुपमेवर बरसत होती। यावर अनुपमेचा काहीही इलाज नव्हता। सावक्का नाही म्हणलं तरी सावत्र आई, ती कशाला प्रेम वात्सल्य दाखवायला येईल? या साऱ्या मनस्तापदायक वातावरणात आनंद हा एकच आशेचा किरण होता। संपत शुक्रवारची लक्ष्मी पूजा म्हणजे लक्ष्मी निवासातला मोठ्या अभिमानानं साजरा करायचा सण। या सणासाठी राधकांची वर्षभर तयारी चालत असे। घरातले सगळे दागदागिने आणि मौल्यवान वस्तू त्या निमित्ताने बाहेर निघत। त्याचे 4 भाग करून त्यातला एक भाग लक्ष्मी देवी, अनुपमा, गिरिजा आणि स्वतः घातले होते। शेकडो सुवासिनींना त्या दिवशी हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं। सुनेकडून त्यातल्या ज्येष्ठ सुवासिनींचे पाय धुण्याचा कार्यक्रम चालणार होता।